शेतकरी बंधूंनो, आपण शेतात धान्य, ऊस आणि भाजीपाला उगवताना पाहिले, पण पाण्यात पांढरं सोनं उगवलेलं पाहिलंय का? नाही ना. नेहमी आपण सोनं, चांदी, हिरे याबद्दल ऐकलं असेल, पण तुम्हाला माहितीये का पाण्यातही सोनं उगवतं? हो, हे पांढरं सोनं म्हणजेच मोती. आज आपण जाणून घेणार आहोत मोत्याची शेती म्हणजे काय, ती कशी केली जाते आणि तिला किती खर्च येतो आणि शेतकऱ्यांना यातून किती नफा मिळतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतील. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मोनिका पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करते. चला तर मग मोत्याच्या शेतीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. मोती हा निसर्गाचा सुंदर खजिना आहे. साधारणपणे मोती शिंपल्यांच्या आत तयार होतो. जेव्हा शिंपल्यामध्ये एखादी वाळूचा कण किंवा बाहेरचा पदार्थ जातो, तेव्हा शिंपलं त्याभोवती नेक्र नावाचा थर स्रवायला सुरुवात करतं. हळूहळू थरावर थर चढत जातो आणि काही वर्षांनी सुंदर मोती तयार होतो. पण नैसर्गिकरित्या असे मोती खूपच कमी प्रमाणात मिळत असतात. त्यामुळे आजकाल कृत्रिमरित्या देखील मोत्यांची शेती केली जाते. त्याला आपण पर्ल फार्म असेही म्हणू शकतो. मोत्याची शेती करण्यासाठी प्रथम गोड्या पाण्यातील किंवा खाऱ्या पाण्यातील विशिष्ट प्रकारचे निरोगी शिंपले गोळा केले जातात. गोळा केलेल्या शिंपल्यांना स्वच्छ पाण्यामध्ये ठेवून त्यांची काळजी घेतली जाते. त्यानंतर शिंपल्यांच्या आत एक छोटा गोल पदार्थ उत्तेजक कण म्हणून न्यूक्लियस आणि थोडं उतक बसवलं जातं. हेच मोती पुढे तयार होण्याची बीजे असतात. नंतर शिंपल्याला जाळ्यात ठेवून तलाव, विहीर किंवा कृत्रिम पाण्याच्या टाकीत सोडलं जातं. साधारण 18 ते 24 महिने या शिंपल्यांचं संगोपन केलं जातं. हळूहळू न्यूक्लियस भोवती नेक्रचे थर जमा होतात आणि त्यातून चमचमता मोती तयार होतो. मोती तयार झाल्यानंतर साधारण 2 ते 3 वर्षांनी त्यांची काढणी केली जाते. या प्रक्रियेत जर 1000 शिंपले लावली तर किमान 600 ते 700 शिंपल्यांमधून मोती मिळू शकतात. मित्रांनो, एका मोत्याची किंमत बाजारात 3000 रुपयांपासून सुरू होऊन काही वेळा लाखोंपर्यंत पोहोचते. म्हणजेच साधारण 1.5 ते 2 लाख खर्च करून सुरुवात केली तर काही वर्षांमध्येच आपण लाखोंचा नफा देखील सहज मिळवू शकतो. मोती फक्त दागिन्यांमध्येच वापरले जात नाही, तर औषधी उपयोग, सौंदर्य प्रसाधन, शोभेच्या वस्तू आणि सजावटीच्या कलांमध्ये त्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच मोत्याला जगभरात आज नेहमी चांगली बाजारपेठ उपलब्ध असते. भारतामध्ये मध्य प्रदेशातील भोपाळ, जबलपूर, महाराष्ट्र, केरळ, ओडिसा आणि तमिळनाडू या भागांमध्ये मोत्याची शेती यशस्वीपणे केली जाते. तसेच महाराष्ट्रामध्ये मोत्याची शेती करणारे यशस्वी शेतकरी देखील आहेत. सांगते. नंबर 1, संजय गंडाटे, जे गडचिरोलीचे रहिवासी आहेत. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर पारंपरिक भात शेतीऐवजी मोत्याच्या शेतीचा मार्ग निवडला. नंबर 2, दिलीप व दीपा कांबळे, सडोली दुमाला येथील हे दाम्पत्य 7 वर्षांपासून टँक मध्ये शिंपल्यांची शेती करत आहेत. आणि नंबर 3, पूजा भानुशाली, या मूळच्या नाशिकच्या आहेत. यांनी देखील मोत्याची शेती सुरू केली आहे. आपण आपल्या गावात तलाव, विहीर किंवा अगदी लहान कृत्रिम टाकी असली तरी त्यामध्ये मोत्याची शेती सुरू करू शकता. मित्रांनो, शेतीत फक्त भात, गहू, ऊस अशी पारंपरिक पिकच नाही, तर काळानुसार बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा आणि नव्या संकल्पनांचा स्वीकार केल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न अनेक पटींनी वाढू शकतं. मोत्याची शेती हा त्याचाच एक सर्वोत्तम पर्याय आहे. मेहनत, धाडस आणि थोडा धीर असेल तर पाण्यातलं हे पांढरं सोनं तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकतं. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.